हे संकल्प आमच्या मित्रांनी असा केला होता की त्यांना मुलगी झालती एक. मुलगीच्या नंतर 15 वर्षे लेकरूच नव्हतं. तर त्याने माऊलीला विचारलं की म्हणले माऊली मला जर मुलगा दिला तर मी आळंदी ते पंढरपूर गुढी पायी गुढी चरीन त्याच मुलाच्या हाताने. आता भेट घ्यायची पांडुरंगाची. भेट घ्यायची. आता कितवी भेट कितवी वारी? आता तिसरी वारी आहे. तिसरी वारी. काय पांडुरंग मागायचा की पांडुरंगा आम्हाला असं सगळं सर्व जनतेला सुखाचं ठेव. पांडुरंगाकडे घरानं काहीच नाही, फक्त सुखाचं ठेव, तू सुखाचा राह. गुढी घेऊन जाई पंढरी भेटे विठ्ठल रखुमाई असं म्हटलं जातं. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या दोनही पालख्या पुण्यनगरीमध्ये मुक्कामी येणार आहेत. त्यामुळे सकाळपासूनच वारकरी आणि रथापुढील दिंड्या आणि ज्या इतर छोट्या दिंड्या आहेत त्या पुण्यनगरीमध्ये आलेल्या आहेत. मी सध्या पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये खांद्यावर आपल्या गुढी घेऊन पंढरीला निघालेले वारकरी त्यांच्याशी काही वेळ मी संवाद करणार आहे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. याला गुढीच म्हणतात? गुढीच म्हणतात. आता ही पंढरपूरला चालले तुम्ही, काय संकल्प आहे आणि कशासाठी तुम्ही गुढी घेऊन चाललेले आहेत? हे संकल्प आमच्या मित्रांनी असा केला होता की त्यांना मुलगी झालती एक. मुलगीच्या नंतर 15 वर्षे लेकरूच नव्हतं. तर त्याने माऊलीला विचारलं की म्हणले माऊली मला जर मुलगा दिला तर मी आळंदी ते पंढरपूर गुढी पायी गुढी चरीन त्याच मुलाच्या हाताने. तर त्या मुलाला काल इंद्रायणीत पाणी असल्यामुळे येऊ दिलं नाही. इंद्रायणीपाशी वापस आला. इंद्रायणीपासून वापस आला. आता आमच्या याच्यामध्ये आहे, तो काँग्रेस भवन मध्ये आहे मुलगा. तो त्या मुलाचं वय आता 15 वर्षे आहे. म्हणजे पांडुरंगाला तुम्ही साकडं घातलं होतं की मुलगी होऊ दे. मुलगी झालती. मुलगी झालीच्या नंतर लेकरू नाही काय नाही, 15 वर्षाच्या नंतर मग मुलगा झाला. मग तो संकल्प आता पूर्ण करतायत? हा, त्यांचे वडील करायलेत पण त्यांना येऊ दिलं नाही म्हणून त्यांच्या मी तिथपर्यंत घेऊन चाललो. खांद्यावर पंढरपूर पर्यंत? खांद्यावर पंढरपूर पर्यंत. कुठल्या दिंडीमध्ये आहेत माऊली तुम्ही? आम्ही 15 नंबर बापूसाहेब महाराज वालूरकर. रथाच्या पुढे? रथाच्या मागे. रथाच्या मागे. हा. बरं, कितवी वारी तुमची ही आम्ही 1980 पासून वारी करतो. बरं, पायी वारी. पायी वारी. सोबत तुमच्या आता? 1,500 लोक आहेत या दिंडीमध्ये. 1,500. हा, पण आमच्या आमच्या परिवारातले परिवारातले 25 लोक आहेत. बरं. कुठले तुम्ही? परभणीचे म्हणताय तुम्ही, पण कुठलं तालुका गाव? आम्हाला आमचा परभणी जिल्हा आहे, तालुका शेलू आहे आणि गावाचं नाव आडगाव दराडे आहे. बरं. तर मग आता पंढरपूर पर्यंत तुम्हाला जायचं. यावर्षी पांडुरंगाकडे काय साकडं आहे? आता एक तर तुम्ही संकल्प पूर्ण झालेला आहे, पुढे काय मागायचं पांडुरंग? काय पांडुरंग मागायचा की पांडुरंगा आम्हाला असं सगळं सर्व जनतेला सुखाचं ठेव. हा. पेरण्या झाल्या गावाकडे? हा, गावाकडे पेरणी झाली. आता पाऊस सुरू आहे का? म्हणजे गेल्या सोमवारी पाऊस पडला म्हणून पेरणी झाली, म्हणून आम्ही सगळे लोक पांडुरंगाच्या भेटीला आलो. काय भेटतं या वारीतून? व्यवहार काय आपला आनंद भेटतोय. आनंद. हा. आजीला विचारायचं काय भेटतंय? आनंद भेटतो आपल्याला. आनंद. आता हे ओझ तुमच्या डोक्यावर हे बरं आहे काय? बरं आहे. आता भेट घ्यायची पांडुरंगाची. भेट घ्यायची. आता कितवी भेट कितवी वारी? आता तिसरी वारी आहे. तिसरी वारी. घरचे काय बोलले होते वारीला निघताना? काहीच नाही, काही नाही बोलले बाबा. मग जा बोलले. नुसते जा म्हणजे भेट घेऊन या, विशाल आनंदात राहू द्या समजायला. काय वाटतं बरं वारीला आलं की आजी, काय वाटतं? आनंद वाटतो, आनंद. पण पायी चालावं लागतं, हा त्रास, पवरनं पाऊस, काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही. काहीच नाही. घरी थोडस काम केलं तर सुनबाई म्हणते सासूबाई काम करत नाही, इकडं चालावं लागतं. चालावं लागतं इकडे. मग काय आनंद आहे, त्रास होत नाही. नाही. बरं, तुमचा काय अनुभव माऊली? याच्यात लय आम्हाला आनंद आहे, सरा फुक आनंद आहे याच्यात. पण हे ओझ आणि पायी ओझ्याचं काहीच वाटत नाही आम्हाला. ओझ्याचं काहीच वाटत नाही, पावसाचं काहीच वाटत नाही, उन्हाचं काहीच वाटत नाही. खूप चालत वाटतं, किती चालत राहा. पण मनातलं ओझ हलकं होतं. सर पांडुरंगापाशी हलकं होतंय, दर्शन घेतलं की सर मन मोकळं होतंय. कितवी वारी तुमची? आमची तिसरी वारी. तिसरी वारी. हो. कधी गेली होती पहिली वारी? पहिली वारी 2-4 वर्ष झाली. 2-4 वर्ष. हो, त्याच्यानंतर आता ही आहे. बरं. म्हणजे एक ओढ असते मनात. लग्नाच्या अगोदर केलेली होती. काय पांडुरंगाकडे काय आता घराणं आहे? पांडुरंगाकडे घरानं काहीच नाही, फक्त सुखाचं ठेव, तू सुखाचा राह. नक्कीच. तर अनेक असे भक्त आहेत, वारकरी आहेत, ते एक संकल्प करतात, पांडुरंगाला आपलं दुःख सांगतात आणि जे काही मागायचं असेल ते भोळ्या भाबड्या भक्तीने ते पांडुरंगाकडे मागत असतात. आता पुढचे 20 दिवस पावसामध्ये, उन्हामध्ये आणि जो काही त्रास होईल ते सर्व हसतमुखाने सहन करत हे वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. पुणेकरांनी त्यांचं दारात रांगोळी काढून स्वागत केलेलं आहे आणि या पुण्यनगरीमध्ये साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा अशाच प्रकारचं चैतन्यमय वातावरण आपल्याला या पुण्यनगरीमध्ये पाहायला मिळतंय. तुमचा पुढचा प्रवास हा आनंदात जाओ.
एवढीच प्रार्थना करतो आणि या व्हिडिओमध्ये थांबतोय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.